नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड यामध्ये यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। तर पाहू शकता तुम्ही इथे कोळंबी आणलेली आहे। ही समुद्राची कोळंबी आहे, बारीक आहे पण चवीला खूप छान असते। तर आपण आज कोळंबीचा रस्सा करणार आहोत। आणि इथे बघा, ही कर्ली मासा आहे, ही ढोमी मासा आहे आणि हे पापलेट आहे। तर आता आम्हाला 2 टाइम पुरेल अशी मी इथे ही मच्छी घेतलेली आहे, म्हणजे मासे घेतलेले आहेत आणि हे मासे मी आता फ्राय करणार आहे। तर आता हे फ्राय कसे करायचे तर ते आपण पाहूयात। तर चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण ना रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिले तुम्ही बघू शकता इथे मी अर्धा लिंबू घेतला आहे आणि अर्धा लिंबू आपल्याला असा सर्व माशांवरती असा पिळून घ्यायचा आहे। हे बघा, हे बघा। तर इथे असं पहिले सर्व लिंबू पिळून घ्यायचं। माशांना लिंबू लावून झालेला आहे। आता चवीप्रमाणे ना आपण इथे मीठ लावायचं। तर वरून असं मीठ घेतलेलं आहे 1 चमचा। आता लाल तिखट घेऊया। आता तुम्ही लाल तिखट किती खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे लाल तिखट कमी जास्त करू शकता। इथे लाल तिखट घ्यायचं, हळद घ्यायचे चवीप्रमाणे, धने पावडर घेतलेली आहे। तुम्ही जिरा पावडर पण घ्या। आता माझ्याकडे जिरा पावडर नाही आहे म्हणून मी जिरा पावडर नाही घेतलेली आहे। इथे हा फिश फ्राय मसाला आहे, तर तुमच्याकडे असेल तर घ्या, नसेल तर नाही घेतला तरी चालतो। थोडा आलं लसूण पेस्ट। आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं। बघा, पाहू शकता तुम्ही इथे सर्व माशांना मी मसाले लावून घेतलेले। आपण आता अर्धा तास हे मॅरिनेट करायला ठेवून देऊया। बघा, इथे पॅन घेतलेला आहे आणि पॅनवरती तेल घेतलेलं आहे। आता आपण ना मासे फ्राय करायचे आहेत आपल्याला, तर गॅस कमी करते कारण तेल तापलंय। हे बघा, इथे आपलं ना अर्धा तास झालेला आहे, माशांना चांगले मसाले लागलेले आहेत। तर आपण आता एक एक मासा असा रव्यामध्ये घोळायचा आणि पॅनवर ठेवायचा। हे बघा, तेल चांगला तापलंय। आपण पहिले सुरुवातीला हे 3 पापलेट आहे ना अख्खेच ठेवलेले आहेत, ते फ्राय करून घेऊया। आणि कसे एक बाजूला छान होऊन द्यायची 5 मिनिट, एक बाजू अशी मंद आचेवरती, मीडियम गॅस कमी करायचा मध्यम, आणि एक बाजू 5 मिनिट अशीच होऊन द्यायची आणि 5 मिनिटानंतर आपण पलटी करायची। आता आपण तोपर्यंत हे जे मासे आहेत ना ह्यांना रवा लावून ठेवूया। तुम्ही तांदळाचं पीठ पण लावू शकतात आणि ज्या वेळेला आपण रवा घेतो ना त्यावेळेला त्यामध्ये ना थोडंसं ना मीठ घालायचं। तुम्हाला जर तिखट घालायचं तुम्ही तिखट पण घाला, हळद घाला। हे बघा, असं म्हणजे कोटिंगलाच चव येते। पण मी कसं आधीच मीठ लावलेलं आहे ना, त्याच्यामुळे कसं मी यामध्ये मीठ नाही टाकलं, तर तुम्ही रव्यामध्ये मीठ टाकू शकता। हे बघा, एक बाजू झालेली आहे। आता आपण ना एक बाजू पलटी करूया। हे बघा किती छान असं कसं एक बाजू झाली ना चांगली तर ती कशी तुटत फुटत नाही। हे बघा, आता आपण पुन्हा ही 5 मिनिट अशी छान अशी होऊन द्यायची, म्हणजे एकदम खरपूस असे आपले मासे फ्राय होतात। हे बघा, बघू शकता तुम्ही इथे छान असे खरपूस आपले पापलेट फ्राय झालेले आहेत। आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपण आता सर्व मासे फ्राय करून घेऊया। वाव, बघू शकता तुम्ही। हे बघा, बघू शकता इथे आपले छान असे मासे फ्राय झालेले। कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।